आज वैशाख अमावस्या. आजच्या दिवशी अष्टाच्या भावी उत्सवाचं रणशिंग फुंकलं जातं. अष्टाचा भावी उत्सव म्हणजे देवी आणि दैत्याच्या युद्धाचं विधिनाट्य. आजपासून बरोबर 1 महिन्यानी ज्येष्ठ अमावस्येला देवी आणि दैत्यामध्ये युद्ध होतं आणि त्यात देवी दैत्याचा वध करते. युद्धाआधी रणशिंग फुंकण्याची परंपरा खूप प्राचीन काळापासून चालत आली. आणि त्यामागे काही महत्वाची कारणं सुद्धा आहेत. रणशिंग फुंकून युद्धाची औपचारिक घोषणा केली जाते. यामुळे दोन्ही पक्षांना स्पष्ट संकेत मिळतो की आता युद्ध चालू होणार आहे. रणशिंगाचा आवाज सैनिकांमध्ये उत्साह, धैर्य आणि ऊर्जा निर्माण करतो. हा आवाज युद्धाच्या मानसिक तयारीसाठीही उपयोगी पडतो. रणशिंगाच्या आवाजामुळे शत्रूला धक्का बसतो आणि त्यांच्यामध्ये भीती निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्याला एक मनोवैज्ञानिक अस्त्र म्हणूनही पाहिलं जातं. हिंदू धर्मात रणशिंग खूप पवित्र आणि शुभ मानलं गेलं. युद्ध सुरू करण्यापूर्वी देवतांचं स्मरण आणि आशीर्वाद घेण्यासाठी त्याचा वापर होतो. रणशिंगाच्या वेगवेगळ्या आवाजांवरून सैनिकांना संकेत मिळत असतात. त्यामुळे याला संकेत यंत्र असंही म्हटलं जातं. रणशिंग फुंकणे म्हणजे एक प्रकारे युद्धाच्या आधीची एक रणभेरीच आहे, जी एक मानसिक, आध्यात्मिक आणि सामरिक तयारी दाखवते. त्यामुळे भावी उत्सवातील रणशिंगाचा सूर हा खूप महत्वाचा आहे. म्हणून आजपासून पुढील 1 महिना मंदिरात रणशिंग वाजवून देवी आणि दैत्याच्या युद्धाची औपचारिक घोषणा केली जाते.